पनीरची भुर्जी कधी बेसन टाकून खाल्ली का तुम्ही? एकदा तरी ट्राय करा मैत्रिणींनो. नेहमी तुम्ही जी भुर्जी करता त्यापेक्षा ही भुर्जी खूप छान लागते. त्यासाठी मी अगोदर तेलात जिरं मोहरी घातली, नंतर बारीक कांदा चिरून घेतला, तोही घातला. आपल्याला एका बाजूला टोमॅटोची पेस्ट पण करून घ्यायची. कांदा छान परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर त्यात थोडं हळद, हिंग, लाल मिरची पावडर आणि धना पावडर टाकायची. तेही मस्त परतून घ्यायचं. परतल्यानंतर आपण त्यात टोमॅटोची पेस्ट घालायची, 1 चमचा बेसन घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून 1-2 मिनिट परतल्यानंतर 1 घोट पाणी घालायचं आणि थोडं वाफू द्यायचं. वाफल्यानंतर एका बाजूला पनीर किसून घ्यायचं आणि ते किसलेलं पनीर घालायचं. इतकी सुंदर भुर्जी लागते. तुम्ही ही भुर्जी नक्की ट्राय करा. तुमच्या घरच्यांना खूप आवडेल. मी सांगते म्हणून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, भुर्जी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका. लवकर भेटू आपण एक नवी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त बेसन पनीर भुर्जीची मज्जा घ्या. आणि हो, भुर्जी पूर्ण झाल्यानंतर थोडा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालायची. नक्की लक्षात राहू द्या. लवकर भेटू आपण एक छान चवदार नवी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.